तर शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांची वर्षा बंगल्यावरती मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली। शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री 2 तास बैठक झाली। तिघांमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे। बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील वर्षावर उपस्थित होते। तर राज्यसभा उमेदवारीबाबत घडामोडींना वेग आलाय का आपण बघतोय। मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांची वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली। महायुतीच्या उमेदवारांबाबत वर्षा बंगल्यावरील बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे। अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश, चव्हाण राज्यसभेवरती जाण्याची ही शक्यता आहे। तर राष्ट्रवादीकडनं मंगळवारी देवगिरीवरील बैठकीमध्ये उमेदवारांचं नाव निश्चित झालेलं नाहीये। राष्ट्रवादीचे उमेदवार न ठरल्यानं घोळ वाढण्याची शक्यता आहे। तर बाबा सिद्दीकी, पार्थ पवार यांच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा आहे। राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीचा हा प्रयत्न सुरू आहे। तर महायुतीचे सर्व उमेदवार 15 तारखेला अर्ज भरणार आहेत। राणे, गोयल, कराड यांना राज्यसभेऐवजी लोकसभा लढवण्याच्या पक्षाच्या सूचना असणार आहेत असंही सूत्रांकडून कळतंय।